आता उन्हाळा सुरू झाला की आपल्याकडे एकच लगबग सुरू होते, ती म्हणजे वाळवणाच्या पदार्थांची. आणि आज आपण सर्वांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजे बटाटा वेफर्स कसे करायचे ते बघणार आहोत. काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत जेणेकरून तुमचे वेफर्स वर्षभर अगदी पांढरे शुभ्र राहतील. चला तर मग वेळ न घालवता आज 2 किलोच्या अचूक प्रमाणात वर्षभर टिकणारे हे कुरकुरीत बटाटा वेफर्स कसे करायचे ते आज आपण बघूया. आता वेफर्स बनवण्यासाठी इथे मी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. असे मोठे आणि लांबट आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत, म्हणजे चिप्स पण आपले मोठ्या आकाराचेच होतात. आणि शक्यतो आपल्याला जो मार्केटमध्ये नवीन बटाटा येतो ना, तेच बटाटे आपल्याला इथे घ्यायचे आहेत. आता हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. आता इथे मी 2 किलोच्या प्रमाणात हे वेफर्स बनवणार आहेत. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बटाट्याचे वेफर्स करायचे असतील तर तुम्ही इथे जास्त बटाटे देखील घेऊ शकता, पण बटाटा हा नेहमी मोठे आणि लांबट आकाराचेच घ्यायचे, म्हणजे आपले जे वेफर्स आहेत ना ते देखील मोठ्या आकाराचेच होतात. आता यावरची सगळी सालं आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हे जे बटाटे आहेत ना ते आपल्याला लगेचच पाण्यात टाकायचे, जेणेकरून हे बटाटे आपले काळे पडणार नाहीत. इथे बघा, आता सगळ्या बटाट्यांची सालं माझी काढून झालेली आहेत आणि ती अशी पाण्यात ठेवायची. आणि आता ही जी सालं आहेत ना ती फेकून द्यायची नाही, थोडीशी उन्हामध्ये वाळवून घ्यायची आणि झाडांमध्ये टाकायची, म्हणजे झाडांना फुले छान येतात. आता एका मोठ्या परातीत आपल्याला खाली पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्येच वेफर्सच्या किसणीने हे वेफर्स आपल्याला किसून घ्यायचे आहेत. आता इथे तुम्हाला हवे असल्यास डिझाईनचे वेफर्स देखील तुम्ही करू शकता, म्हणजे मुलांना काहीतरी असं वेगळं करून दिलं ना की ते आवडीने खातात. त्यामुळे ते डिझाईनचे वेफर्स देखील खूप छान लागतात. आता वेफर्स करताना खाली असं नेहमी पाणी घेऊनच वेफर्स किसून घ्यायचे आहेत, कारण बटाटा हवेच्या संपर्कात आला की लगेच काळा पडतो. इथे बघा, छान असे मोठे वेफर्स आपले झालेले आहेत. आता याचं जे पाणी आहे ना ते लगेचच आपल्याला बदलून घ्यायचं आहे. इथे बघा किती असं पांढरं पाणी निघालेलं आहे. आता हे सगळे वेफर्स आपल्याला एका मोठ्या भांड्यात घ्यायचे आहे आणि नळाखालीच वाहत्या पाण्याखाली आपल्याला हे वेफर्स 2 ते 3 वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे. जोपर्यंत बटाट्यातला जो स्टार्च आहे ना तो पूर्णपणे निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे वेफर्स चांगले असे धुवून घ्यायचे. असे 2 ते 3 वेळा वेफर्स धुतल्यामुळे काय होतं, वेफर्स जे आहेत ना ते आपले छान असे पांढरे शुभ्र होतात. आता इथे मी 2 ते 3 वेळा हे वेफर्स धुवून घेणार आहे. इथे बघा, आता हे जोपर्यंत असं पांढरट पाणी निघून जात नाही ना तोपर्यंत आपल्याला 2 ते 3 वेळा हे वेफर्स चांगले असे धुवून घ्यायचे. आता परत एकदा मी हे वेफर्स नळाखाली स्वच्छ असे धुवून घेणार आहे. इथे बघा, आता बऱ्यापैकी बटाट्यातला स्टार्च निघून गेलेला आहे आणि पाणी देखील आपलं स्वच्छ दिसत आहे. ते 2-3 वेळा धुतल्यामुळेच वेफर्स जे आहेत ना ते आपले पांढरे शुभ्र होतात. हे बघा, पाणी अगदी स्वच्छ दिसत आहे. आता काय करायचं, एका भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये तुरटीचा एक जो खडा आहे ना तो असा 3 ते 4 वेळा आपल्याला फक्त असा फिरवून घ्यायचा आहे. तुरटी अजिबात पाण्यामध्ये घालायची नाही. आणि या पाण्यामध्ये आता आपल्याला हे वेफर्स घालून घ्यायचे आहेत. आता हे जे वेफर्स आहेत ना ते बुडतील ना इतकं पाणी आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे आणि रात्रभरासाठी आता आपल्याला हे वेफर्स असेच ठेवून द्यायचे आहेत. अशा या तुरटीच्या पाण्यात रात्रभर आपल्याला वेफर्स झाकून ठेवायचे आहेत. त्यामुळे वेफर्स जे आहेत ना ते कडक होतात आणि पांढरे शुभ्र होतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला 2 चमचेच मीठ घालायचं. यापेक्षा जास्त मीठ घालायचं नाही, कारण वाळल्यानंतर वेफर्स खारट होऊ शकतात. आता हे चांगलं असं मीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत इथे बघा, आता वेफर्स आपले अजिबात कुठेही काळे पडले नाहीत, अगदी पांढरे शुभ्र आहेत अजूनही. रात्रभर आपण हे तुरटीच्या पाण्यात ठेवल्यामुळे असेच हे पांढरे शुभ्र राहतात. म्हणून तुरटी जी आहे ना ती आपल्याला पाण्यामध्ये घालून ठेवायची नाही, फक्त अशी 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायची आहे. इथे बघा, आता मी 2 लिटर पाणी उकळायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये 2 चमचेच मीठ घातलेलं आहे आणि इथे आता पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे. त्या पाण्याला अशी चांगली उकळी आली की वेफर्स यामध्ये घालायचे आहेत
आणि हे जे वेफर्स आहेत ना ते आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचे. खूप जास्त वेळ असे शिजवायचे नाही. म्हणजे इथे बघा वेफर्स जे आहेत ना ते आपले थोड्या वेळाने ट्रान्सपरंट व्हायला लागतात. तर आता इथे बघा वेफर्स ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात झालेली आहे. हे बघा आणि वेफर्स असा तोडून बघायचा, लगेचच तो तुटतो. म्हणजे इथं आपले वेफर शिजायला लागले आहेत. आता हे वेफर्स जे आहेत ना ते आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे. म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते खाली ताटामध्ये पडतं. आता हे सगळे वेफर्स मी या चाळणीमध्ये काढून घेते. खूप जास्त वेळ अजिबात आपल्याला इथे शिजवायचे नाही. थोडेसे असे ट्रान्सपरंट झाले की लगेचच हे वेफर्स काढून घ्यायचे. आता अशाच पद्धतीने हे सगळे वेफर्स आपल्याला असे शिजवून घ्यायचे आहेत आणि हे शिजवलेले वेफर्स एका चाळणीत आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता हे सगळे वेफर्स मी हे चाळणीमध्ये काढून घेते. आता हे जे वेफर्स आहेत ना ते उन्हामध्ये आपल्याला सुती कापडावरती असे पसरवून घ्यायचे. म्हणजे अगदी एक एक वेफर्स आपल्याला सुट्टा करून असा टाकायचा आहे. आता या वेफर्सला खूप जास्त कडक ऊन दिलं नाही तरी चालतं. म्हणजे तुमच्याकडे जर अगदी ऊन येत नसेल ना तर घरामध्ये फॅन खाली वाळवले तरी हे वेफर्स चालतात. खूप जास्त कडक उन्हात पण वाळवायचे नाही, नाहीतर हे वेफर्स नंतर पिवळे पडू शकतात. तर इथे बघा एक एक वेफर्स आपल्याला असा सुट्टा करून वाळवत घालायचा आहे. इथे सगळे वेफर्स माझे वाळत घालून झालेले आहे. आता यावेळेस उन्हाळाच इतका कडक आहे की हे बघा एका दिवसातच वेफर्स छान असे वाळून झालेले आहेत. खूप जास्त ऊन पण द्यायचं नाही वेफर्सला. हे बघा छान असे पांढरे शुभ्र आपले वेफर्स झालेले आहेत. आणि आता इथे बघा वेफर्सची जी साईज आहे ना ही देखील छान अशी मोठ्या आकाराची झालेली आहे. आता हे जे वेफर्स आहे ना ते आता आपण तळून बघूया. त्यासाठी तेल जे आहे ना ते चांगलं असं गरम करून घ्यायचं. म्हणजे वेफर्स आपले छान फुलतात. इथे बघा एक वेफर्स मी टाकून बघते. आता तेल छान गरम झालेलं आहे. हे बघा तेलात टाकताच वेफर्स असे दुप्पट फुलतात आणि छान असे पांढरे शुभ्र आपले वेफर्स झालेले आहेत. आता व्हिडिओमध्ये ज्या काही छोट्या टिप्स मी सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा. म्हणजे तुमचे देखील वेफर्स असे छान कुरकुरीत आणि पांढरे शुभ्र होतील. हे बघा तळल्यानंतर तर वेफर्स अगदी दुप्पट फुललेला आहे. आता जर तुम्हाला आवडत असेल ना तर काय करायचं, यावर थोडंसं असं तिखट भुरभुरायचं. म्हणजे अजूनच वेफर्स छान लागतात. चला तर मग तुम्ही देखील या पद्धतीने हे वेफर्स करून बघा आणि तुमचे वेफर्स कसे झाले ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.